हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? आज मस्तपैकी आपण एक चटपटीत भाजी बनवूया. ज्याच्यासाठी कढईत मी 2 चमचे तेल टाकलं आणि ते गरम झालं. एक एक मी तेजपत्ता टाकला, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलंय, 1 तुकडा दालचिनीचा टाकलाय आणि 2-3 लवंग टाकले आणि काली मिरी टाकली 3-4 आणि आपला मसाला थोडा तडतडून घ्यायचा. जर मसाला वेलची आणि किंवा साधी वेलची तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता. इथे एक मोठा कांदा मस्तपैकी चॉप करून चॉपरमधून घेतलेला आहे आणि त्याला 2 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. बारीक किसून घेतलं तरी चालेल. कधी कधी पेस्ट वगैरे बनवायला आपल्याला कंटाळा येतो, तुम्ही कांदा किसून पण घेऊ शकता. त्यामुळे पण आपली ग्रेव्ही अशी मस्तपैकी दाटसर होते. आणि इथे एक अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली. अद्रक लसूण पेस्ट नसेल तरी सुद्धा तुम्ही मस्तपैकी किसून घेतलं तरी ती पेस्ट एकदम छान होते, तसे पण टाकू शकता. आणि इथे 1 टोमॅटो मी इथे चिरून टाकलेला आहे आणि ते पण मिक्स करून आपण मस्तपैकी शिजवून घेणार आहोत. हे सगळं आपला मसाला हा 2-3 मिनटं 3-4 मिनटं जरा असा चांगला शिजवून घेऊया आपण. शिजल्यानंतरच आपण बाकीचे मसाले टाकणार. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. इथे आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. नंतर जेवढं लाल तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. इथे 2 चमचे मी लाल तिखट मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला. हे सगळे घरगुती मसाले आहेत माझे, तर आम्ही घरीच मसाले बनवतो. त्याचेच हे करून आणि हे थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया, कारण कधी कधी मसाले जळण्याची शक्यता असते. म्हणून थोडं 1-2 चमचे तुम्ही पाणी टाकलं की हे मसाले पण जळत नाही आणि आपली भाजी पण ते चांगली होते. इथे मी अर्धा वाटी चणा डाळ 1 ते 1 तास भिजवून ठेवली होती आणि बघा भिजलेली चणा डाळ याच्यामध्ये टाकलेली आणि आपली मस्तपैकी मिक्स करून घ्यायची तिला. आणि इथे मी आता थोडं पाणी टाकून तिला शिजवून घेणार. इथे गरम पाणी टाकलं तर चांगलंच आहे, म्हणजे पटकन शिजायला तयार. इथे 2 ते 1.5 वाटी पाणी टाकून गरम तुम्ही मस्तपैकी तिला 10 मिनटं अशी शिजवून घ्या मीडियम गॅसवर. बघा असं उकळी आली आणि ती शिजलेली. स्टीलच्या कढईमध्ये कसं कधी कधी जळण्याची जास्त शक्यता असते आणि थोडं पाणी एक्स्ट्रा टाकून तुम्ही शिकू शकता. तर इथे बघा थोडं परत मी पाणी टाकून परत 5 मिनटं तिला शिजवून घेणार आहे अजून. आणि थोडी चणा डाळ शिजली नव्हती म्हणून. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी 1 कप पालक चिरून घेतलेलं. आपण पालक चणा डाळची भाजी बनवणार आहोत आणि याच्यामध्ये आपण पालक मिक्स करून. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चणा डाळ कुकरला लावून शिजवून घेऊ शकता. मी जास्त करून कुकरला भाज्या वगैरे लावत नाही, आम्हाला आवडत नाही. त्यामुळे अशाच थोडं लो फ्लेमवर भाज्या शिजवल्या तर चांगल्या आहेत. इथे मी बघा पालक टाकून परत 10 मिनटं त्याला चांगलं शिजवून घेतलं. मंद गॅसवर काय भाज्या शिजवल्या की त्याचे सगळे जीवनसत्व पण राहतात आणि टेस्टी पण येते. आता इथे मी थोडं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि आपली भाजी जेवढी ग्रेव्ही पाहिजे तुम्हाला तेवढी तुम्ही करू शकता. थोडं